हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे सकाळी म्हणजे जवळजवळ येतं 7:15 7:30 झाले होते. तर इतकं असं धुकं होतं, कारण की म्हणजे खूप धुकं होतं त्या दिवशी पडलेलं. आणि पित्र पण होते त्या दिवशी. तर मम्मी पहाटेच उठलेली होती आणि मला पण पहाटेच उठायचं होतं. पण पहाटे उठल्याच्यानंतर विरामुळं मला काही खाली जाताच नाही आलं, कारण की विरासारखं म्हणजे फीड करत राहते. तर त्याच्यामुळं मग ती मी उठली का ती पण उठते आणि मग ती रडायला लागते. त्याच्यामुळे मग मला उठताच नाही आलं त्याच्याजवळून. तर मग मम्मीचं जवळजवळ इथं ना सगळा स्वयंपाक होत आलेलं होतं, कारण की आमच्याकडे ना लवकर दाखवावं लागतं. तो कावळ्याला घास आहे ना लवकर दाखवावा लागतो. काही ठिकाणी कसं 11 वाजता, तसं आमच्याकडे जवळजवळ म्हणजे 10च्या आसपास तरी दाखवावंच लागतं. 9 10 काही 8:30ला पण दाखवतात, जसं ज्याचं त्याच्या याच्यानुसार. तर खूप मस्त वातावरण झालं होतं सकाळी. आणि पहाटे उठल्याच्यानंतर तेवढं फ्रेश, म्हणजे पहाट नव्हती, ती सकाळ होती. जवळजवळ 7:15 7:30. पण असं वाटत नव्हतं की एवढी सकाळ झालेली असेल, असं वाटत होतं पहाटच आहे. तर आज ना पित्र होते आणि मम्मीने सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक केला. मला तर जागच नाही, म्हणलं तर मी पहाटे उठा ना. आणि त्याच्यानंतर आता उठले तर विरा खालीच येऊन द्याय ना. भाजी बनावं लागते ना. तर मम्मीने शेक भाजी म्हणते याला, शेक भाजी. हा, सगळी मिक्स भाजी बनवली. त्या इथं मिक्स बनवली आणि इथं कढी बनवली. याच्यात भात आहे, इथं आमटी आहे आणि इथं तिथे नाही का वड्या बनवायला. हा, बेसन पिठाच्या बेसन पीठ वड्या बनवणार. ते हाटून नाही करते का, हाटून घेते मग त्यात थापून घेते. तसं वड्या बनवायची आता. मग काही खीरच राहिली, आता फक्त खीर राहिली आणि त्या वड्या. तर मी ते तिथं अशी लवकर उठू ना, माय एवढं लवकर उठून झालं. 1 तास झालाय मला उठून, पण विराचं काय दूध पेत बसत त्या असं नाही का हाती द्या. आमटी झाली आता. आता ते मिरची टाकून उकळून घेतलं पाणी. हे ना फोडणी द्यायची याला, म्हणजे जिरं, परत लसूण, हिरवी मिरची सगळं बारीक करायचं आणि त्याची फोडणी द्यायची. कोथिंबीर पण टाकली आणि पाणी ना चांगलं असं उकळून घ्यायचं. असं उकळलं का हे असं सोडायचं आणि असं हाटायचं. आणि मग ते हाटलं का असं घट्ट होतं. मग भांड्यावर घ्यायचं, तेल लावायचं, थापायचं. कावळा खूप होतो काय, वाट बघू राहिला. थांबा तुम्हाला मी कावळा दाखवते, इथून दिसतं का. आता काय आपली खीर आणि हेच राहिलं फक्त. आमच्यात लवकर दाखवा लागतं ना. पर्यंत 8:30 कावळा वाट पण बघू राहिला. कावळा रोज येऊन सांगतो. जसे पित्र आहे तसे नाही. तर एवढ्या सकाळी कुठं कावळा असतो का? नाही, ह्याच्यात गेलाय म्हणून थोड्या वेळ परत येईन. पप्पा आल्यावर पप्पा म्हणजे येतो गावातून. पप्पाच्याच हातात ठेवावं लागतं ना. पप्पाच्याच हातात. आता हे पाणी उकळलं ना, असं सोडायचं. आपल्यात कुरडई भजी बनवते ना. कुरडई भजी नाही बनवते. काय घेईन मध्ये कुरडई ते मग पहिलं असतं ना ते पित्र, तेव्हा पुरणपोळीच बनवते. आपल्याला अजून आळूच्या पाण्याच्या वड्या बनवायचे. त्याला काय आपल्या 1 2 3 पानं जरी लावले ना, आळूच्या पाण्याच्या वड्या बनवल्या. तव्यावर द्यायचं लावून. मी तशीच करते. येतो ना अक्षा, पानं घेऊन ये, पानं. काल मला म्हणलं मी लई लवकर आणून देईन आई तुला, त्याचं ध्यानातच नाही राहिलं. बाहेर अजून धुकं पडलेलं आहे. सकाळीच वाटत नाही एवढं टाइम झालाय ना. म्हणजे एवढा टाइम नाही झाला, 7 वाजले 7:30.
आई असंच करते ना ग. हे हटून आई आता उठली. आई आता सगळे आत्ताच उठले. शिजून द्यायचं चांगले हलव जरा. हा टीव्ही बेसन बनवलं बराच वेळ लागत ना. ते राहू दे, शिजून घ्यायचं चांगलं. लगेच चांगलं शिजून द्यायचं जरा बघा पाणी ना, घ्यायचं, पहा. पाणी टाकायचं. एवढं लागणार आहे. नाही लागायला लागेल शिजून द्यायचं. चांगल्या वड्याची काय का ते बरोबर शिजत. असं पिठलं खायला पण किती छान लागतं ना. हटून पाहिजे मी करायची काय. पहिले तर कोणी पण गावाला चाललं ना म्हणजे घरातल्या मुली पण तसं बघ पिठलांचा पहिले बाहेरून सासरली चालल्यावर द्यायचे. निंबार पिठलं आणि चपाती. एक दिवस आपण करू ना. तुला आवडतं असं पिठलं. कुकर मध्ये भात आहे का? हा सगळे झालेले भात भाज्या भात कढी मिक्स भाजी त्याच्यानंतर मेथीची भाजी आणि इकडं आमटी इकडं वड्या. रस्सी म्हणते आता. सगळं मम्मीनेच केलंय. आता अजून खीर बनवायची आहे. हा आता खीर बनवायची. खीर आणि वड्या आणि आलूच्या वड्या एवढंच राहिले. आता थोडीच खीर बनवणार आम्ही म्हणजे याला हा मी उद्यापुरती बनवते आणि मग नंतर थोडी बनवू सगळ्यांना म्हणजे असं तेवढं शिजायला वेळ लागेल ना असं म्हणून मला थोडी बनवते. मी खीर बनवायला चालले होते खाली पण मम्मी म्हणले आता थोडी बनवू आणि मग थोड्या तू बनव चांगली. बनताय ना ते गारवी नाही पडायची ना. हा आपल्या जेवणाच्या वेळेस आहे ना गरम गरम बनव असं मम्मी मला म्हणले. ताट घ्यायचे. ताट घ्यायचे. गरम गरमच का ग? हा मग ते गार झालं नाही थापू. हातावर घेतलं कॅरी बॅग लावायची मग नाही काय नाही. बोलत नाही पण येत असेल. शिजलं ना. हा शिजले. तेव्हाच शिजत आहे. शिजलं आहे. शिजलं. परत ताटाला ताटाला तेल लावायचं. मग ते चिटकत नाही. थोडं अजून बेसन पीठ टाकायलाच पाहिजे होतं का. बरं आहे. बरं आहे काय नाही म्हणून माहिती. मीठ टाकतो मस्त आहे. लय जाड पण वड्या जातात. चांगलं नाही लागत आहे का नाही. तशा पण त्या कटच करायच्या है ना. तसं पण कटच करायचं. हा कट करायचे ना कापायच्या. हळूचे पाणी ते खाल्लं होतं. काय झालं ताट दे.
कारण आहे ना ते दाग पडत ह्याच्यात क्षणी आणले आता आळूचे कानं हा निवडाला ना शिजवायला म्हणतात तो. हा शिजवायला नाही शिजवायला हा हा. हा शिजवायला नाही रे मी शिजवली अक्षा निवडच टाळले थोडी घेऊन जाईल मग हा? अजून बाई शिजवली आता आपण कसं आहे हे करणार? त्यांची विचित्र आहे अशा कापायच्या मस्त त्या अरे वा. किती छान झालंय. चांगलं झालंय कापल्यावर भारी होते मस्त झालं एकदम. आता गाव झाले का त्या मग कापायचे आता ना वड्या पण झाल्याच्या आणि तिकडे आलूचे पानं टाकले मम्मीने शिजायला. बरोबर आहे का ग? आपण त्यांना आणलं कशाला आणलं असं चाकूले भारी आला हा ना. कापत लय भारी आला बाकीच्या भाज्या पण मस्त कापत आहे एक कट दोन झाले का आता 2 राहिले. हा मी एकच कट केला मी म्हणलं तुला जमतं का बघ ग. आणि मी मनातच आणले ते तुला जमतं का बघ पण ती म्हणते मी कापू का म्हणलं काप मग मम्मी म्हणते तू माझ्या मनात कसं काय लागायचं. हा ना माझ्या मनातलंच ओळखलं ग तू खरंच. किती भारी वाटत झाल्या ना. हा लय छान झाले मोकळ्या सळसळीत झाले नाही का. हा तिथंच काढून घे असं काढून घे भारी झाले. आता एकच राहिला सगळ्यात मोठी झाल्या ना आता देतात ना मस्त झाल्या वड्या खरंच छान झाल्या खायला तर वाटलं. हा खायला वाटलं झाल्या आता मस्त अशा तयार. आता आलूची पानं झाली आता खीर बनवायची. खीर निवद राहिलं तांदूळ भिजत घातले असे मस्त तांदूळ भिजले मस्त. आता हे ना कोरडे करून घ्यायचे. आता मी फक्त निवडापुरी थोडी घेते आता थोडी बनवणार आहे नंतर आम्ही बनवणार आहे. निवडापुरी घेते. वीरा आणि वीराची मावशी उठली आता दोघी सोबत आल्या खाली. दोघी सोबत आल्या हा का काय काय बनवलं आजी दाखवते वीराला स्वयंपाक काय काय बनवलाय. भाजी बनवली मिक्स भाजी असते ती भाजी बनवली आणि मेथीची भाजी बनवली. ती पण बघ ती भारी बघती तिला वाटत पण. आणि हे बघ वीरा इथं ना मी रस्सी बनवली मम्मी ते मग थापवडा म्हणत होती ना त्याला रशी वड्या म्हणते जरा. रस्सी वड्या ना. हा आणि वीरा तुला बघायचे का वड्या बघ किती छान बनवले मी. वीरा हे बघ किती छान वड्या बनवले. मला वड्या सगळ्यात जास्त आवडतात मित्राच्या जेवणामधल्या. बघितल्या ना वीरा मी अशा मस्त छान वड्या बनवल्या. इथं कढी बनवली बरं का. इथं भात बनवलं तू भात खाणार आहे ना. खीर बनवायची अजून आले निमत पण याच्यावर काय ठेवायचं सगळं ठेवायचं.
सरळ ठेवायचं. बंद केलं ते? बढिया. भाजी शेपभाजी. बाकीचं काहीच नाही करायचंय ना आपल्याला. नाही आगर नाही करायची. ते काय करायचं नाही. ते नाही का काय म्हणते चमचा. मग आपल्याकडे दपान चाललं ना तर काही नाही. म्हणजे काय राहतं ते गौरीवर तूप टाकायचं ते नाही करायचं मी यावर्षी. नाही ना? आडवं गेलेलं आहे ना त्याच्यामुळे. वड्या घेतल्या, भाजी घेतली, रस्सी, भात. चमचे तरी बरे वाईट टाकाटाक टाकते. तुपाचा पण फिरव मग वरून असं. तूप फिरून काय झोपडे खीर आहे. नाही म्हणतो. झोपडे नाही. नाही तिकडून टाकते झोपडे नाही. घेतं ना. झालं का नाही देते हा. कपडे कपडे घेऊन बसलो होतो. कपडे घेऊन बसलो होता आपण. आता तूप फिरवायचं ना. आई तू दम चमचा घे. ते जिथे येईल तिथं देऊ. आज पहिलाच पातळ मस्त. काय झालं बंगल्यातलं पहिलं पित्र लाईट नाही आहे. मामाचं. पप्पा पण आले. हा आमचं बाबा काही नव्हतं ते काय. माळा घातलेली ती बाबाने. बरं. काहीच नाही लागत आम्हाला. आमच्या बाबाने ना बाबा कधीच दारू नव्हते पित आणि त्यांचे 5 पोरं नाही पिती. हा. असं वळायला लागत का ग? खरंच कोणतेच 5 जेवढे 5 पोरं नाही एक पण नाही पित दारू सिगरेट काहीच नाही. हा खरंच नाही पित. 5च्या 5 माळकरीचे सगळे. नॉनव्हेज सुद्धा नाही खाती बाकीचे काही काही. नॉनव्हेज नाही काय नाही. आणि आमच्या पप्पांना सुद्धा जास्त नॉनव्हेज नाही आवडत शक्यतो. पप्पा दोघच खाते ना. भाऊ पण देतो. पप्पा कुठले खाते आपले. किती चिडचिड होती मटण केलं पप्पांना. आवडत नाही आमच्या पप्पांना मटण. आता तर खातच नाही म्हणजे नाही पहिले तर थोडंफार खायचे पुरींचे छोट्या होत्या म्हणून. आम्ही जर मटण केलं पप्पाला पावडे लागत असं आमच्या पप्पाचं बरंच खाते. जास्त लई नाही आवडीने असं. तुला भूक लागली? मेन म्हणजे आमच्या आजीच लय वळणबाज पोरांना सगळ्यांना वळणबाज ठेवलं तेवढं खरंय. हे आपलं पाणी सुद्धा वळण तिकडे आमच्या विहिरा पा. हा आमच्या आजीने सुद्धा पाणी मटणाचं पाणी सुद्धा नाही वळण दिलं कधी. ए माझं बाबडं तू एकटंच खेळतय. अय बाबल्या आज बाबडा पण लवकर उठले. ओ विरोडी. आहा अगरबत्ती ते घेतलं का? अगरबत्ती पाणी अगरबत्ती घ्या ना. अगरबत्ती आणा काडीची पेटी म्हणजे गावरान तूप आणा थोडं. वीरा आज काय आलं बाबू काय ठेवल्यावरती त्या तिकडे वाटतं. तसं येत नाही ती. हा ठेवल्याशिवाय कसं काय येणार आहे. मग अशी किती केव्हाची होती तर. हा तिथंच राहू द्या. पण बनवून आता इकडे ताटं बनवायचे सगळ्यांना जेवायला. चला ना आता सगळ्यांचे ताटं पण करून झाले. मस्त असं बस करू जाऊ घालायचं असतं ना पाहुण्यांना. जावई उपास करू घ्याव.